सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲम्युनिटी स्पेसवरती ज्यावेळेस आपण एखादं बांधकाम करतो, एखादा प्रोजेक्ट आपण तिथे करतो, तर त्या प्रोजेक्ट करत असताना फ्युचर त्याचं काय असेल? म्हणजे आपण तो प्रोजेक्ट करतोय, फक्त उद्घाटनापुरतं करायचं का? म्हणजे आज उद्घाटन केलं, गर्दी झाली, लोकांना 100 बॅनर लावल्यानंतर असं वाटलं, की अरे माझ्या नगरसेवकांनी माझ्यासाठी हे केलं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मिठानगर भागामध्ये लायब्ररी सुरू करण्यासाठी उद्घाटनं झाली. अजूनही लायब्ररी बंद आहे. कुमार पृथ्वीच्या रोडला नगरसेवकांनी तिथे भाजी मंडई सुरू केली. पण सुरू केल्यानंतर ते आज सुरूच झाली नाही, अजूनही बंद आहे. शिवनेरी नगर भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हॉल सुरू केला. सर्वांना आनंद झाला. परंतु गोरगरिबांचं लग्न त्या ठिकाणी व्हावं म्हणून तो हॉल सुरू करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 4ही नगरसेवकांची भांडणं व्हायला लागली. माझ्या कार्यकर्त्याचं लग्न झालं पाहिजे, ह्याच्या कार्यकर्त्याचं लग्न झालं पाहिजे. त्यामुळे तो हॉलच्या भांडणामध्ये शासनाने निर्णय घेतला, तो हॉलच तिथे बंद झाला. म्हणजे तुम्ही जो पर्पज तुमचा आहे, तुमचं जे तुम्ही ज्या कामासाठी ते ॲम्युनिटी स्पेस तिथे तयार केली, ते कामच तिथे झाले नाही. म्हणजे ते ॲम्युनिटी स्पेस होण्यासाठी इतका मोठा खर्च जो पुणे महानगरपालिकेने केला, तो खर्च सगळाच व्हायला गेला ना. तिथे तुमचं म्हणजे गरिबांचं लग्न होणं बंद झालं. तिथं आता लाईट हाऊस सुरू झालं. आता काहीतरी निवडणूक आली म्हणून काहीतरी करायचं, छोट्या प्रमाणावरती दवाखाना तिथे सुरू झाला. परंतु तुम्ही ज्या कारणासाठी तो हॉल बनवला होता, तो हॉलच तिथे उपलब्ध नाहीये.